नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ फर्निचर आकाश बोलतोय. आज आपण आलेलो आहे फुलगाव मध्ये या साईडला घर आहे, तुम्ही बघू शकता. घराचं पण असं वातावरण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, एकदम क्वालिटी भाई. इथं साईडला तुम्ही शेत पण बघू शकता, ऊस लावलेलं आहे इथं. आता इथं काय लावलेलं मला माहित नाही, पण हे पण कुठेतरी भाजी शेती वगैरेच केलेली आहे या साईडला. आत्ता या साईडला पण एक वडा आहे. मस्त घर आहे, छान घर आहे. घर आवडलं भाई आपल्याला. या साईडला पण बघा भाई, एक नंबर घर आहे इथं. आता मग अशी माणसं मासे पकडत होते याच्यामध्ये, मोठे मोठे मासे त्याच्यामध्ये, म्हणजे बाहेरचे भैये होते ते मासे पकडत होते. त्याची पण क्लिप काढलेली मी टाकतोय या ब्लॉग मध्ये मध्ये मध्ये. चांगले मोठे मोठे मासे पकडत होते. म्हणजे तुम्ही बघा, इथं एक घर आहे, घराच्या शेजारी एक छोटासा ओढा गेलेला आहे. असलं भारी वाटतं ना भाई इथं, एकदम म्हणजे नाही का, फिलिंग डायरेक्ट ढागात आहे. तर आपण ह्या ज्या घरात आहे ना, या घरात आपण एक एल कॉर्नर, एक टीव्ही युनिट, एक टिपॉय, एक बेड, एक स्लायडिंग, असे 4 ते 5 वस्तू, म्हणजे एल कॉर्नर, टीव्ही युनिट, टिपॉय, मंदिर, बेड आणि स्लायडिंगचे 6 वस्तू दिलेले आहेत आपण त्यांना. आणि 6 वस्तू म्हणजे त्यांच्या हिशोबाबरोबर नाही, ते डायरेक्ट रेडीमेडमध्ये साईज जेवढी होती त्यांची साईज, ते रेग्युलर साईजमध्ये दिलेली आहेत आपण. फक्त आपण एल कॉर्नर जो काय असेल तो आपण कट छाट केलेला आहे. बाकी बेड साईज असा रेडीमेड साईजमध्ये बसलेला आहे. आणि स्लायडिंग जो आहे तो पण रेडीमेड साईज मध्ये बसलेला आहे. मंदिर पण रेडीमेड साईज मध्ये बसलेला आहे. टी पण रेडीमेडच आहे 18 बाय 30चा. आणि 6 बाय 7.5चा आपला टीव्ही युनिट पण तो पण रेडीमेड मध्ये बसलेला आहे. फक्त आपण जर मॉडिफिकेशन जर काही केलं असेल तर आपण फक्त एल कॉर्नर मध्ये केलेले, जे की त्यांच्या हॉलच्या प्रमाणे, त्याच्या कोपऱ्याच्या प्रमाणे केलेले. तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात. या भाई, पण वातावरण बघा भाई, क्वालिटी वातावरण एकदम मस्त मस्त, एकदम मस्त. आपल्याला आवडलं भाई. ही आपली मैना, ढिंचॅक मैना आहे, ढिंचॅक. काटा बाहर डालो भैया वो। आहे का, कसला क्वालिटी. तर अशा प्रकारे यांचं घर आहे. मला या, आता जर तुम्ही घरात बघितलं मंडळी, तर आपण एक यांना एल कॉर्नर दिलेला आहे. अभिषेक साईज काय याची? 7 बाय 6. अशी 7 आहे, अशी 6 आहे. ठीक आहे, यांना तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे आपण यांना याच्यावरती गादी आणि पिल्लो दिलेले सेम कलर मध्ये. आता तुम्ही म्हणा एल कॉर्नर म्हणजे काय आहे, बघा साईज मध्ये पण छोटं जरी साईज घेतली तरी बरंचसं सामान बसतंय, आणि बसवलेलं पण आहे आतमध्ये यांनी सामान. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. याला डार्क इंग्लिश कलर दिलेला आहे आणि व्हाईट मार्बल कॉम्बिनेशन आहे. साईडला ग्लास आहे, स्टोन आहे. या साईडला कप आहे, आतमध्ये 2 कप्पे आहेत. इथं पण आतमध्ये 2 कप्पे आहेत. या साईडला त्यांनी महाराज ठेवलेत, म्हणजे तुम्ही त्यांनी बघा कसं ठेवलं. ह्याच्या खाली त्यांनी स्टोरेज पण केलेलं आहे. वरती साईडला त्यांनी मूर्ती पण ठेवलेली आहे, म्हणजे जेणेकरून प्रॉपर जी आहे ती त्यांनी मूर्ती म्हणजे दिसण्यात यावी, आणि ते दिसते पण तसं चांगलं, म्हणजे जागेचा त्यांनी वापरही सुद्धा केलेला आहे. आता या साईडला बघा, आता मंदिराचं काम चालू आहे बऱ्यापैकी. मंदिर पण झालेलं बघा, त्यांनी पण व्यवस्थित त्यांनी सगळं सेटअप वगैरे करून व्यवस्थित लावून ठेवलेलं बघा. जसं पाहिजे तसं, जसं मंदिर पाहिजे तसं तशा हिशोबात त्यांनी करून ठेवलं. स्वामींचा फोटो तिथे या साईडला दाखवतो तुम्हाला. या साईडला त्यांना आपण रेग्युलर साईज, जी रेडीमेड साईज असते ना, ते रेडीमेड साईज मध्ये त्यांना हे बसलेलं आहे, टीव्ही युनिट बसलेलं आहे. टीव्ही युनिट बघू शकता तुम्ही. या साईडला आतमध्ये त्यांना हे पाहिजे होतं, डिझाईन आतमध्ये पाहिजे होती, बाहेर ग्लास पाहिजे होती, तीही करून दिलेलं आहे. याची हाईट आहे अशी 6.5, अशी आहे 6. ठीक आहे, या साईडला 2 ड्रॉवर आहेत. टीव्ही लावला त्यांनी. वरती त्यांनी बघा आपली जी जी काही पट्टी आहे, त्या पट्टीवर त्यांनी त्यांची शोपीस ठेवलेली आहेत, बघू शकता तुम्ही. बाकी खाली ड्रॉवर दिलेले आहेत. ठीक आहे, तशाच प्रकारे आतमध्ये दाखवतो तुम्हाला. तो म्हणजे 18 बाय 30चा रेग्युलर जो टिपो आहे, तो रेग्युलर टिपो तुम्ही बघू शकता. तर तशाच पद्धतीने तुम्ही जर आपण हॉलमध्ये आलात, आपल्या हॉलमधून बेडरूम मध्ये आलात, या साईडला बघा, त्यांना आपण एक रेग्युलर साईज मध्ये, जो रेडीमेड साईज मध्ये जो स्लायडिंग वॉलड्रॉप असतो तो दिलेला आहे.
याच्यामध्ये फक्त मॉडिफिकेशन एवढंच केलं की टू डोअर डिझाईन केलेली आहे आणि गोल्डन पट्टी केलेली आहे. ठीक आहे. आता या साईडला जर तुम्ही बघाल तर 6x6.5 मध्ये त्यांना इनर मिरर दिलेला आहे बघा आपण. ठीक आहे. वरती स्ट्रीप लाईट आलेली आहे. अशी हाईट 6.5 आहे, अशी विड्थ 6 फूट आहे. त्यांनी प्रॉपर वगैरे कसं ठेवलेलं बघा, साड्या वगैरे प्रत्येक कप्प्यामध्ये त्याने ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही दाखवतो. डोर बंद झालं, हे वाला डोर ओपन झालं. हे आपण जर डोर मध्ये बघितलं तर बांगड्या वगैरे तुम्ही बघू शकता. त्याचे झूम कर. हो, ह्याच्या बांगड्या त्यांनी प्रॉपर त्यांच्या जशा बांगड्या त्यांनी तशा व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. साईडला स्ट्रीप पण आहे. आता हा जो कलर आहे हा खिल्लारी मार्बल म्हणतात आणि त्याच कलर आणि कॉम्बिनेशन मध्ये आपण त्यांना असं बेड दिलेलं आहे बघा. या साईडला बघू शकता. ठीक आहे. म्हणजे सेम वॉर्डरोब आणि सेम बेड दिलेलं आहे, त्याच कलर मध्ये आहे. ह्याची साईज जर धरली तर 5x6.5 आहे. इनर साईज धरली तर 5x6 बसते, जे की क्वीन साईजचा बेड आहे. ह्याच्या खाली पण तुम्हाला ठेवायला बरंचसं सामान म्हणजे स्टोरेज एरिया आहे. त्या साईडून ट्रॉली ओपन होते. या साईडला बघितलं तुम्ही तर गोल्डन स्ट्रीप पट्टीमध्ये सेम जी डिझाईन आहे आपल्याकडं, तीच डिझाईन आपण याला कॉपी पेस्ट केलेली आहे. आता जी विड्थ जर बघितली तुम्ही तर एक जवळजवळ 2 फुटाची विड्थ त्याची. विड्थ पण बघून घ्या. आणि रेग्युलर साईज मध्ये असं नाही. आणि हे पूर्ण जे मटेरियल आहे ना, हे मटेरियल वूड बेस मध्ये आहे. वूड बेस मध्ये ए ग्रेडचं मटेरियल आहे. ह्याला कीड किडका भुस्सा वळवी काही लागत नाही. आणि याच्यामध्ये पण बऱ्याचशा व्हरायटीज येतात, पण आपण त्या काही ठेवत नाही. जे आहे आता हे कमीत कमी त्याला ना, माझं तर आता मी आतापर्यंत मी 8 ते 9 वर्षाला मी देतोय, पण ह्याला कमीत कमी 10 ते 12 वर्ष काय नाही होणार. ह्याला ना याचा भुस्सा निघणार, ना याला कीड लागणार, ना वाळवी लागणार. फक्त जर मेंटेनन्स निघालं तर फक्त आणि फक्त आपल्या हार्डवेअरचं निघाल, जे की यांच्या वापरण्यावरती आहे, हे कसे वापरावे. ठीक आहे. धन्यवाद.